वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही पुन्हा सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, जशा प्रकारचे प्रश्न 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे, तशाच प्रकारचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला आमचे टोटली व्हिडिओ जे आहेत या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, प्रश्न 1 काय विचारलेला आहे. प्रश्न 1 दिलेला आहे की मानवी वर्तनाचे म्हणजे एक व्याख्या दिलेली आहे. ओके, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? म्हणजे सोपा प्रश्न आहे. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली. अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. वॉटसन, थॉर्नडाईक, विल्यम वुंट किंवा मॅकडुगल अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. आणि वॉटसन आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या वॉटसन यांनी केली. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. दोस्तों, आज दिन भर से हमको बहुत ज़्यादा बार एक क्वेश्चन पूछा गया कि सर अगर हम हमारी फर्स्ट लैंग्वेज हिंदी लेंगे तो पेपर किस भाषा में आएगा? तो देखिए, अगर आप फर्स्ट लैंग्वेज हिंदी लेते हैं, सेकंड लैंग्वेज आप मराठी लेते हैं दोस्तों, तो मैं आपको बता रहा हूँ कि आपका जो पेपर होता है वो मराठी में ही होता है. क्योंकि आप जब फर्स्ट लैंग्वेज मराठी सिलेक्ट करेंगे दोस्तों तो आपको सेकंड लैंग्वेज वहाँ पर इंग्लिश कंपलसरी हो जाएंगी. लेकिन अगर आप फर्स्ट लैंग्वेज हिंदी लेते हैं तो आपको सेकंड लैंग्वेज में मराठी का ऑप्शन आएगा दोस्तों, और पूरा पेपर आपका मराठी में होगा. तो इस बात को आप याद रखेंगे. कारण जर तुम्ही भाषा 1 मराठी निवडली तर सेकंड लँग्वेज तुम्हाला इंग्लिश कंपल्सरी असेल. जर इंग्लिश स्किप करायची असेल तर हिंदी भाषा 1 आणि मराठी भाषा 2 घ्या. मित्रांनो, बाकीचा पेपर जे असेल ते संपूर्ण पेपर आपला मराठीमध्ये विचारला जाईल. पाहूया प्रश्न क्रमांक 2. आता हे बघा, दुसरा प्रश्न काय आहे. दुसरा प्रश्न दिलेला आहे की स्मृती म्हणजे हे बघा, हे स्मृती म्हणजे नवा अनुभव. व्याख्या दिलेली आहे. एक व्याख्या विचारलेली आहे की स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे ही व्याख्या विचारलेली आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. स्टाउट, रॉस, एबिंग, हॉर्न्स किंवा मन. तर हे बघा, स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी म्हटले आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात किंवा आतापर्यंत विचारले गेलेले आहे. पुढचा प्रश्न, कारण 2024 आणि 2025 ची जी प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो, ते खूप सोपे प्रश्न आहे. म्हणजे आता टीईटी मध्ये सुद्धा सोपे प्रश्न विचारले जात आहे. प्रश्न आहे की अध्यापनशास्त्र म्हणजे काय? आता हे बघा, अध्यापनशास्त्र म्हणजे काय? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर पद्धती व प्रतिमान म्हणजे अध्यापनशास्त्र, तत्वे व नियम म्हणजे अध्यापनशास्त्र, आणि अध्यापन सूत्रे म्हणजे अध्यापनशास्त्र. तर वरील सर्व आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता हे बघा मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सीटेट मध्ये बहुतेक विचारले जातात. म्हणजे नेगेटिव्ह सेन्समध्ये विचारले जाणारे प्रश्न. आता हे बघा, व्याख्यान पद्धती संदर्भात आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि प्रश्न आहे की कोणते विधान असत्य आहे? तर अवधान केंद्रीकरण होते हे या ठिकाणी काय असणार आहे? असत्य असणार आहे. बाकीचे जे विधान दिलेले आहे ते बरोबर आहे. की कमी वेळात जास्त अध्यापन करता येते, बरोबर आहे. तत्वे, सिद्धांत व कठीण विषय मांडण्यासाठी उपयोग करता येतो, बरोबर आहे. आणि दुर्मिळ माहिती सहज देता येतो, हे सुद्धा काय असणार आहे? बरोबर आहे. परंतु ऑप्शन जे 1 असेल, अवधान केंद्रीकरण होते, हे या ठिकाणी काय आहे? चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 बघा, प्रश्न विचारलेला आहे की व्यक्तीला लहानपणी एखाद्या शिक्षिकेने शिकवलेली कविता
तेव्हाचा प्रसंग जशाच्या तसा खूप वर्षांनी आठवितो. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत दिलेले आहे: रचनात्मक कल्पना, अनुकरणात्मक कल्पना, स्वैर कल्पना किंवा पुनरुत्पादित कल्पना. तर ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आपण या ठिकाणी पाहत आहोत परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेत ठळक वैशिष्ट्ये नाही? आता हे बघा मित्रांनो, पुन्हा तशाच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न राहणार आहे की अध्ययन प्रक्रियेत ठळक वैशिष्ट्ये नाही, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. तर हे बघा, अध्ययन हे सहेतुक असते, बरोबर आहे. अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते, बरोबर आहे. सर्व प्राण्याचे अध्ययन सारखे असते. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे की सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, या ठिकाणी चुकीचं असणार आहे. आणि दीर्घकाळ सराव केला नहीं तर अध्ययनाचे स्मरण राहत नहीं. ये भी आपका क्या है दोस्तों? सही है. मतलब आप किसी चीज़ को पढ़ते हैं और बहुत दिन तक उसको याद नहीं करते तो वो चीज़ हमको याद नहीं रहती है. तर ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला या ठिकाणी काय असणार आहे? निगेटिव्ह म्हणजे राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते इम्पॉर्टंट आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? आता हा सुद्धा सोपा प्रश्न आहे, म्हणजे खूप सोपे प्रश्न TET मध्ये सध्या विचारले जात आहे की थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? तर हे बघा, चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न क्रमांक 8 आणि संरक्षण यंत्रणेसंदर्भात हा प्रश्न दिलेला आहे. मित्रांनो, संरक्षण यंत्रणा म्हणजे तुमचा 1 मार्क पक्का झाला, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहे. और मैं आपको बताऊंगा दोस्तों कि जो लोग अभी से पढ़ रहे हैं वो लोग फेल नहीं होंगे. लिख के रख लो इस बात को. जो लोग अभी से हमारे लेक्चर देख रहे हैं, अभी से जिन्होंने स्टडी शुरू कर दी दोस्तों, मैं आपको इस वीडियो में चैलेंज देता हूं कि वो लोग फेल नहीं होंगे. इस बात को आप नोट करके रखो दोस्तों, मेरी वॉइस को रिकॉर्ड करके रखो, क्योंकि इतने दिन पढ़ने के बाद कोई फेल हो नहीं सकता है. मैं आपको चॅलेंज करतो हूं दोस्तों. प्रश्न विचारलेला आहे की प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा प्रकार दिसतो? तर हे बघा, संरक्षण यंत्रणेसंदर्भात प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: विस्थापन, प्रतिपूरण, तादम्य किंवा कृतक समर्थन. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे तादम्य आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. आता 9वा प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न 9 विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धत ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती किंवा जीवन वृत्तांत पद्धती. तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, प्रायोगिक पद्धती, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की सर्व समावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? आता हे बघा मित्रांनो, सर्व समावेशक शिक्षणासंदर्भात प्रश्न आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की कोणती बाब लागू पडत नाही, म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाणार आहे. विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात, बरोबर आहे. यात विशेष उपकरणे साधने उपलब्ध असतात, बरोबर आहे. यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात, चुकीचा दिलेला आहे, म्हणजे आपला बरोबर उत्तर झाला. यामध्ये अभ्यासक्रमात बदल होतो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल
चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 11. ओके, पुढचा जे प्रश्न आहे, आता हे बघा, प्रश्न 11 काय दिलेला आहे की इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे, ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहे? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहेत: तदनुभूती, अभिप्रेरणा, आत्मनियंत्रण किंवा आत्मपरिचय. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे तदनुभूती, आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. भावनिक बुद्धिमत्ते संदर्भातला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12, हा प्रश्न सुद्धा भावनिक बुद्धिमत्तेशी संबंधित प्रश्न आहे की सन 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची उपपत्ती जॉन मेयर व डॅश डॅश यांनी मांडली. पीटर सॉल्व्ही. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की सन 1990 मध्ये म्हणजे 1990 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेची जी उपपत्ती मांडलेली आहे ते जॉन मेयर व पीटर सॉल्व्ही यांनी मांडलेली आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. आता 13वा जे प्रश्न आहे शेषावस्थेसंदर्भातला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न अशा प्रकारे आहे की शेषावस्थेतील मुलांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासाबाबत खालीलपैकी कोणते विधान वैशिष्ट्ये सांगते? अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न पॉझिटिव्ह वेमध्ये विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. परकी माणसे ओळखता येत नाही. ओके, इतरांच्या हावभावांना प्रतिसाद देता येत नाही, इतरांचे लक्ष वेधून घेतात, आपलं उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशांचे नियम मांडले? मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो. अनुवंशाशी संबंधित हा प्रश्न आहे. IMP प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे: गाल्टन, ग्रेगोर मेंडेल, RC ट्रायन किंवा पियाजे. तर हे बघा, ग्रेगोर मेंडेल. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. 15वा जे प्रश्न आहे मित्रांनो, पुन्हा संरक्षण यंत्रणेसंदर्भात आपण प्रश्न या ठिकाणी ॲड केलेला आहे, कारण की प्रत्येक परीक्षेमध्ये संरक्षण यंत्रणेसंदर्भात प्रश्न विचारले जातात. प्रश्न आहे की परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. तर हे बघा, नकारात्मकता, आत्मताडण, तादम्य किंवा प्रेक्षेपण. तर ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे डी असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी आपण एक विशेष ऑफर या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत की महाटेट 2026 साठी आपले जे नोट्स अवेलेबल आहे, म्हणजे हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र मित्रांनो, हे 3 नोट्स PDF स्वरूपात अवेलेबल आहे. म्हणजे हिंदीसाठी तुम्हाला 90 पेजेस आहे, मराठीसाठी 84 पेजेस आणि बालमानसशास्त्रासाठी 84 पेजेस. 2-2 प्रश्नपत्रिका सुद्धा आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे. आणि टोटली रचनाकार, साहित्यकार आणि टोटली ग्रामरचे कंटेंट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये म्हणजे 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे जे जे टॉपिक परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे ते संपूर्ण टॉपिक आपण या नोट्समध्ये एकत्रित केलेले आहे मित्रांनो. PDF स्वरूपात तुम्हाला हे नोट्स 399 मध्ये कॉम्बो पॅक या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे 618 रुपये टोटली प्राइस आहे मित्रांनो. म्हणजे 219 रुपये पण या ठिकाणी ऑफ ठेवलेला आहे आणि लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे. स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे आपल्याला लगेच हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. तुम्ही झेरॉक्स करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे नोट्स वाचल्यानंतर जवळपास 90 पैकी 70 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे मित्रांनो, कारण अशा प्रकारे आपण हे नोट्स या ठिकाणी ॲड केलेले आहे. म्हणजे 90 पैकी 70 मार्क तुम्ही
या नोट्सच्या मदतीने या ठिकाणी मिळू शकतात। तर एक व्हाट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीनमध्ये, कॉन्टैक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो। क्योंकि मैं फिर से एक बात बता रहा हूँ कि जो बच्चे अभी से पढ़ रहे हैं वो बच्चे फेल नहीं होंगे। आप मेरी वॉइस को रिकॉर्ड कर कर रख लो, आप 100% पास होंगे दोस्तों, क्योंकि हमें 6 साल का अनुभव है महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा का। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। 16वा प्रश्न काय आहे बघा। 16वा प्रश्न आहे की चिंपांजी सुलतानावरील प्रयोग डॅश डॅश यांनी केला। आय थिंक 2013-14 मध्ये हा प्रश्न विचारला असेल। आता आपल्याला 4 ऑप्शन आहे, ब्लूम, कोफका, स्किनर, आसुबेल। तर कोफका आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजे सोपा प्रश्न आहे। ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17। 17वा प्रश्न आहे की समान घटक उपपत्तीचे जनक होय किंवा समान घटक उपपत्ती कोणाची आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे, या ठिकाणी जनक विचारलेला आहे, थॉर्नडाईक, बगले, जड किंवा जेम्स। तर हे बघा थॉर्नडाईक म्हणजे ऑप्शन जे आपला 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो ते बुद्धी संदर्भात प्रश्न विचारलेला आहे की बुद्धिमत्ते संबंधी प्रबंध 120 घटकांनी बुद्धी बनलेली आहे असे कोणी म्हटले। बुद्धीमध्ये 120 घटक आहे किंवा 120 घटकांनी बुद्धी बनलेली आहे असे कोणी म्हटले। थॉटसन, स्पियरमॅन, क्रो अँड क्रो किंवा गिलफर्ड। तर हे बघा मित्रांनो, गिलफर्ड जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन जे डी असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न असा आहे की अभिजात अभिसंधान। हे बघा अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान हे 2 वेगवेगळी उपपत्ती आहे, आपण ते पुढे सांगू। अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता हा आहे, स्पियरमॅन आहे, थॉर्नडाईक, पावलव किंवा स्किनर। तर पावलव आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे, कारण की अभिजात अभिसंधान विचारलेला आहे। आणि साधक अभिसंधान म्हणजे कोण, तर स्किनर। साधक अभिसंधान म्हणजे कोण, तर स्किनर। लक्षात ठेवा, पावलव आणि स्किनरमध्ये फक्त अभिजात आणि साधक हे 2च शब्दांचा फरक आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20। प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे की व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही समतोल वृत्तीच्या असतात अशा प्रकारे। हा प्रश्न 2024 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे की व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही समतोल वृत्तीच्या असतात। तर स्वॅग्विन म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। ऑप्शन जे डी असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे आपण म्हणजे आजच्या या वीडियोच्या माध्यमातून काही इंपॉर्टेंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाइले आप मित्रों। दोस्तों आपकी स्क्रीन पर हमारे हिंदी के नोट्स देख रहे हैं। 219 रुपये में आपको ये नोट्स मिलने वाला है और इतना गारंटेड नोट्स है दोस्तों कि इसके सिवा आपको कुछ करने की ज़रूरत नहीं। मैं आपको बता रहा हूँ कि 30 में से 25-26 नंबर जो है आपको आराम से इस नोट्स को पढ़कर मिल जाएंगे। और साथ ही साथ हमारे जो लाइव और रिकॉर्डेड लेक्चर है दोस्तों वो भी आपको फ्री में यहाँ पर क्या है देखने के लिए मिलेंगे। तो स्क्रीन पर हम आपको एक व्हाट्सअप नंबर दे रहे हैं दोस्तों, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आप क्या है इसको परचेस कर सकते हैं। परीक्षा के दृष्टिकोण से आप लोगों के लिए और महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 के लिए ये बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट नोट्स है दोस्तों। तो इसको परचेस कर आप क्या है पढ़ाई शुरू करेंगे। व्हाट्सअप नंबर दिया गया है, अभी कॉन्टैक्ट कर आप क्या है इसको परचेस करेंगे। दोस्तों मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ।